नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे। एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या 2 लहान मुलांसह गोदावरी नदी पात्रात कार घालून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे। आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळल्याचा उल्लेख करण्यात आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे। या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात एक कार आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत। SDRFच्या जवानांनी नदीतून कार बाहेर काढली असता कारमध्ये 3 मृतदेह आढळून आलेत। मृतांमध्ये हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक सुनील मोरे आणि त्यांची 2 लहान मुले सारा व सुमित यांचा समावेश आहे। घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते। या स्टेटसमध्ये गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्या त्रासाला कंटाळल्याचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ज्या दुर्दैवी घटना घडलेल्या एक आदर्श शिक्षक म्हणून होते मोरे सर यांनी जे प्रकार आज घडलेला आहे त्यांच्यासोबत याला सर्वस्वी नांदेड येथील युवा मॅडम असतील फुटाणे मॅडम आणि हदगाव येथील माजी BO असतील फोले सर आणि जे इतर बाचे असतील शिक्षण समिती यांनी जे त्रास त्यांना दिलेला आहे त्यातून हे घटना घडलेली आहे। कारण की गेल्या 1 वर्षापासून ज्यांच्यावर दोषी सिद्ध झाले त्यांना पाठीमागे घालून यांना नाहक त्रास दिलेला आहे, त्यामुळे दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांमध्येही संतापाची भावना व्यक्त केली जात आहे। सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते। त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत असून आत्महत्येमागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे। की पुणे गावच्या आपल्या गोदावरी नदीच्या पुलावरून एक गाडी नदीमध्ये कोसळली आहे। मला जेव्हा फोन आला मी तात्काळ आमचे PI साहेब माननीय चिंचोलकर साहेब आमचे तहसीलदार वाडकर साहेब यांना फोन केला व प्रशासनाच्या सहकार्याने मला साहेबांनी जे सांगितलं की बा तुम्ही जीवरक्षक दलाला कॉल करा, तलाठी मॅडमला कॉल करा आणि होईल तेवढं लवकर स्पॉटवर जा आणि काय आहे ते परिस्थितीची माहिती घेऊन आम्हाला द्या। मी तात्काळ साहेबाला फोन केला। साहेबाला फोन केल्या आमचे पोलीस प्रशासन तहसीलदार साहेबाच्या आदेशानुसार आली इथं आम्ही आलो आणि इथं आल्यावर आम्हाला कळालं की एक व्यक्ती त्या गाडीमध्ये होता आणि त्याच्यासोबत 2 मुलं असण्याची शक्यता आहे, एवढं आम्हाला या ठिकाणी आल्याला कळालं। गाडी कोणती होती आणि गाडी कोणी गाडी मुदखेड करून वाजेगावकडे जात होती। मग आमच्या इथे एक टर्न आहे, त्या टर्नावरून पुन्हा कल्ली आणि गाडी एवढ्या स्पीडमध्ये होती की ते साईडचे हे कठडे तोडून गाडीमध्ये पडली। एका शिक्षकाने आपल्या 2 निष्पाप मुलांसह इतके टोकाचे पाऊल का उचललेत? व्हॉट्सअप स्टेटस मध्ये उल्लेख केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या घटनेला जबाबदार कोण याची उत्तरे आता तपासातूनच समोर येणार आहे। मात्र या घटनेने संपूर्ण राज्याला हादरून सोडले असून शिक्षण व्यवस्थेतील तणाव आणि दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।